फेडरल कोर्ट ऑफ इंडिया 1 ऑक्टोबर 1937 मध्ये स्थापन झाले। संसद भवनातील चेंबर ऑफ प्रिन्सेस हे न्यायाधीशांचे आसन होते। त्याची सुरुवात एक सरन्यायाधीश आणि 2 न्यायाधीशांपासून झाली। आता भारताचे 51वे सरन्यायाधीश संजीव खन्ना पदावरून पायउतार झाले, तर महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील न्यायमूर्ती बी.आर. गवई हे 14 मे रोजी देशाच्या 52व्या सरन्यायाधीशपदी यांनी शपथ घेतली। विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी गवई यांच्या नावाची शिफारस केली होती, म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या धनंजय चंद्रचूड यांच्यानंतर महाराष्ट्रातील भूषण गवई हे सरन्यायाधीशपदी दिसणार आहेत। महाराष्ट्राचे धनंजय चंद्रचूड हे देशाचे 50वे सरन्यायाधीश होते। त्यानंतर आता भूषण रामकृष्ण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून विराजमान होणार आहेत। भूषण गवई कोण आहेत, त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, कोणत्या ऐतिहासिक निर्णयामध्ये त्यांचा सहभाग होता, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे झाला। केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रासू गवई यांचे ते पुत्र आहेत। घरातूनच लोकसेवेचा वारसा लाभलेल्या भूषण गवई यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेत हातभार लावण्याचे मोठे कार्य केले। 1985 मध्ये भूषण गवई यांनी त्यांची वकिली कारकिर्दीला जोरदार सुरुवात केली। पुढे त्यांनी 1987 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली करण्यास देखील सुरुवात केली। मात्र त्या अगोदर त्यांनी माजी ॲडव्होकेट जनरल आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले दिवंगत एस राजा भोसले यांच्यासोबत देखील उल्लेखनीय काम केले। 1987 ते 1990 या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली प्रॅक्टिस केली। त्यानंतर अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेत तसेच नागपूर विद्यापीठात अनेक महत्त्वाच्या पदावर उल्लेखनीय कार्य देखील केले आहे। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे ते अध्यक्ष आहेत। या माध्यमातून त्यांनी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचा मोफत आणि योग्य न्याय मिळवून देण्यास देखील योगदान दिले। सोबतच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्षपदी रुजू होण्यापूर्वी ते सुप्रीम कोर्ट विधी सेवा समितीचे अध्यक्ष होते। याच माध्यमातून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर मदत पुरवण्याचे कार्य केले। तर महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे ते कुलगुरू म्हणून देखील काम पाहिलेले आहे। या पुढच्या काळात ते नागपूर येथे स्थायिक झाले आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी वकिली सुरू केली। ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 या काळात ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून कार्यरत होते। पुढे 17 जानेवारी 2000 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली। पुढे उल्लेखनीय कार्याच्या जोरावर त्यांना 14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली। त्यानंतर 12 नोव्हेंबर 2025 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले। 14 वर्ष मुंबई कोर्टाचे न्यायमूर्ती राहिल्यानंतर त्यांना 14 मे 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली। आता देशाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई हे रुजू झाले आहेत। त्यांच्या सेवेचा कार्यकाळ हा 6 महिन्यांचा असेल। 23 नोव्हेंबर 2025 ला ते निवृत्त होतील। तर सरन्यायाधीश भूषण गवई हे अनेक महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक खटल्यांमध्ये सहभागी होते। केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या नोटबंदीचा निर्णय 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने वैध ठरवला। ज्या खंडपीठाकडून हा निर्णय देण्यात आला त्यात न्यायमूर्ती म्हणून भूषण गवई यांनी काम पाहिले। यावेळी गवई म्हणाले होते की भारतीय रिझर्व्ह बँकेला कलम 26(2) मध्ये देण्यात आलेल्या अधिकारांनी कुठल्याही बँक नोटच्या सर्व सिरीजवर बंदी आणण्यात येऊ शकते। तर दुसरा महत्त्वाचा निर्णय होता 2024 मध्ये अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतं, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला होता। यावेळी एसटी आणि एससीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेयर आणण्याची तरतूद शिफारस घटनापीठाच्या 4 न्यायमूर्तींनी केली होती। त्यात न्यायमूर्ती भूषण गवई यांचा देखील समावेश होता। यावेळी भूषण गवई यांनी क्रिमी लेयरचं समर्थन केलं होतं। तिसरा निर्णय, मागच्या काही वर्षात उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून कोणत्याही गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या घरावर बुलडोजर चालून कारवाई करण्यात येत होती। याच बुलडोजर कारवाईच्या विरोधात काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या। याच याचिकांचा निकाल लावताना न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली 2 सदस्यीय खंडपीठाचा या बुलडोजर कारवाईला विरोध केला होता। योग्य प्रक्रिया न करता वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान करणे एखाद्याच्या विरोधात असल्याचा निर्णय त्यांनी दिला होता। अशा अनेक महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णयात भूषण गवई यांचा सहभाग होता। यामुळे आता पुन्हा देशाच्या सरन्यायाधीशपदी पुन्हा एकदा एका महाराष्ट्रीयन व्यक्तीची वर्णी लागलेली आहे। त्यामुळे त्यांच्या पुढच्या 6 महिन्याच्या कार्यकाळात भूषण गवई कोणते महत्त्वाचे निर्णय घेतात, त्यांच्यासमोर काय आव्हान असणार आहे, हे कमेंट करून नक्की कळवा। आणि आमचे चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।